छान वाटतं नाशिकला येऊन. मी एकदम रिलीफ झालेली आहे, असं रिलीफ वाटतं एकदम. आता मी माझ्या बड्डेला एक साडी घेतली होती, तर ती पिकोफॉलला टाकलेली आणि ती तिथेच आहे. तर मग आता ती साडी घ्यायला चाललो आहे. तर जाता जाता तुम्हाला सांगते पण की असं काय घडलं की मी वापस नाशिकला आली. हा माझा आउटफिट आहे दोघे. तर मला दाखवता येईल, थांबा मी इथे ठेवून बघते दिसतोय का. कोणाची मला दिसतं की आम्हाला एकदम चांगली जागा भेटली इकडे. तर मला पुस्तक शूट करता नाही आलं, पण हा नेक्स्ट डेचा ब्लॉग आहे. त्याच्यावरून असं बांधून ठेवतं कारण की तो मातीत सारखा जातो आणि त्या मातीमध्ये कोरतो आहे. तर त्या मातीवर आम्ही असे गट्टू बसवले, म्हणजे मावशीने ते असे गट्टू फिट करून टाकले ताकी मग तो ते इथे येऊन काही असं खोदकाम करू नये. आणि त्याला बांधून ठेवताना की हे होत होती की का बरं इथे काय चाललं आहे काय नाही. तर ते कसे लावलं ते मी अटॅच करते बघा. आणि हा आमच्या जॉडूचा फेवरेट गेम आहे. ती लेझरची लाईट अशी मागायची बस तू त्या लेझरच्या लाईटच्या मग वेडा आहे. त्याला इतकं आवडतं, त्याला हा गेम त्याचा फेवरेट आहे. तर मी त्याला तेच खेळत होती. आणि बॅकग्राऊंडमध्ये सगळ्यांच्याच घरी चालतं का नाही माहिती, पण मॅक्सिमम घरी असंच चालतं. स्टार प्रवाहाचा आवाज येतो, माझी खूप सिरियल बघते त्याचा तो आवाज आहे. आणि मी आणि जॉडू मस्त लाईट खेळतोय. अब तू गया बेटा, अब तू गया. देख तेरी औकात मैं दिखाता हूँ तुझे. देख क्योंकि मैं बहुत दिनों से बहुत दिनों से खेल बंद करने के चक्कर में था. हेलो अब देख म्हणतात ह्याला डान्स म्हणतात. इची पोरगी जी बिलकुल तिच्यासारखी नाही. अरे एवढी अवघड स्टेप करते तू. पाय किती अवघड आहे ते, खूपच डिफिकल्ट स्टेप आहे ती. आणि ती इतक्या पण तेव्हा हा डान्स नव्हता ना तिचा. हिची मी मावशी आहे. हिची अगं तुझं हे पण यायला लागलं साईडचं. मावशी आहे बघा ही जी आहे ना डान्सर पोरगी. ओ माय गॉड, से हाय से समथिंग. हाय अरे नुसतं हायच का. हाय आय एम प्रिशा, आय नो सायन्स. हो शी नोज एव्हरीथिंग बाय द वे. खूप हुशार आहे ती. तुम्हाला तिचा डान्स दाखवते अटॅच करून. Can you try voice acting? Which do you want me to voice act? Anything you like. Your favorite. Okay, I'm gonna voice act as Lara Raj. Hey, it's cat's eye. इंग्लिश बघा, ती नुसती इंग्लिश बोलते आणि ती मराठी पिक्चरला सबटायटल मागते. नाही हो, हिंदी आणि मराठीला सबटायटल लागतात तिला. अजून काय.
ओके डू इट. कॅमेरामध्ये बघू. इकडे बघून. हा. Hello guys, I'm Daniela. I'm from German and I speak Spanish. Come on. मी त्यांना सांगत होती की माझ्या जिजूची बहीण आहे तर ते मैत्रीणच निघालं माझं. बहीण आहे बघा ती लग्नाला चालली आहे. चल तुझे फोटो काढून देऊ. ही आमची ती स्ट्रीट आहे जी आता इंग्लिश बोलत होती. जॉर्डन हे बघ इकडे इकडे बघ ना कॅमेराकडे बघ. बघत नाही कॅमेराकडे तो. हो ठेवून द्या ना मावशी. जादू जादू. बापरे चला चला जाऊ फिरायला. डस्टर मध्ये जायचं जायचं का जायचं का जायचं का जायचं का. ओ माय गॉड किती क्यूट. थांब ना. जायचं का पाहिलं. चल चल जाऊ चल जाऊ बाहेर. गधा. तर मी झाडांना पाणी टाकते. म्हणजे झाडांना नाही इकडच्या पत्त्यांवरती पाणी शिरते कारण की पाणी ऑलरेडी टाकलेलं आहे. मी जॉर्डनला परेशान करते आता. पाणी कौन है बे? तो नुसतं भुंकला. ते टू व्हीलरचा आवाज त्याला बिलकुल आवडत नाही. मी टोपी घातली म्हणजे मी अशीच घातली आता मला सापडली म्हणून मग मी टोपी टाकून बसली आहे. आणि आज आम्ही ना मुगाच्या वड्या आम्ही म्हणजे मम्मीने वगैरे ते मुगाच्या वड्या असतात तुम्हाला माहिती आहे का नाही माहीत नाही पण ते पण करायला टाकत होतं. मग त्यासाठी जी बाज होती गच्चीवर ती खाली आणली आहे बघा. आणि आता हा जॉर्डन याच्यावर बसायला याला बसवते ह्याच्यावर. थांबा बाय. ती बाज इकडे आणली आम्ही ह्याला बसायला. मस्त बसलाय जोड. हाय मन. अरे तू जा रही. हाय मन ना सगळ्यांना. हॅलो. माझे फोडे बरेचसे कमी झाले आहेत म्हणजे हे सगळे दबलेत आता. मी काही केलं नाही अजून. आणि ही इकडे माझा डाएट म्हणजे मी डाएट करते आहे सध्या. तर ते माहिती इतके टेस्टी तंदुरी बनवलं आहे ते कुक होतं आहे अजून. आणि मी डाएट का करते म्हणजे मला काहीही करून वेट लॉस करायचाच आहे. तर चाललं आहे ते सगळं. बघू बघू बघूच बोलते मी खूपदा. आणि ह्याच्यासाठी ना एक फेस वॉश पण बनवला आहे तर मग मी तो संध्याकाळी जेव्हा लावेल तेव्हा दाखवते की काय काय टाकलं आहे कसं काय काय मम्मीने टाकलं वगैरे. मी अजून यूज नाही केला आता मी यूज करेल तो. तर मी विसरूनच गेल्यानंतर शूट करायला की का बरं मी आली होती वापस म्हणून. तर ॲक्च्युली काय झालेलं ना की रात्री त्या दिवशी मेसेज आला ग्रुपवरती की 16th फ्लोअरवरती कोणीतरी एका माणसाने चावी इन्सर्ट केली नाही तर तिकडे आय गेस की होती तर त्यांनी चावी इन्सर्ट केली आणि दार उघडायचा 2दा प्रयत्न केला. पण म्हणजे घरी ते लोक घाबरून गेले कारण की रात्री 12:30 दरम्यान काहीतरी घडलं. तर त्यांनी वॉचमॅनला वगैरे आय गेस कळवलं की असं कोणतरी माणूस घुसला आणि हे प्रयत्न करते दरवाजा उघडायचा. पण मग ते
कसं आहे, माझ्या जे सोसायटीचे गेट्स आहेत ना त्यांना लॅच आणि असं बोर्ड नटबोर्ड म्हणजे त्याचे कडी वगैरे असते ना, ते काहीच नाही आहे. त्याला फक्त एक लॉक आहे आणि एक छोटंसं असं पळी आहे, चाइल्ड लॉक असं म्हणतात त्याला. ते टाकलं तर मग ते उघडत नाही. आता त्यांचं नशीब चांगलं की बाबा त्यांनी काही चाइल्ड लॉक टाकलेलं होतं. जर का ते चाइल्ड लॉक टाकलेलं नसतं त्या माणसाचा दरवाजा उघडलाच असता. आता तो कोण होता, काय होता, हे सगळं जेव्हा म्हणजे कॅमेराज वगैरे लागलेले असून एवढे सिक्युरिटी गार्ड्स म्हणजे माझ्या सोसायटीच्या आतमध्ये येईपर्यंत तर 4 सिक्युरिटी गार्ड्स पास करायला लागतात त्यांना, तरी पण मग हे असं घडलं. मी जाम घाबरलेले, कारण मला असं वाटलं की 16व्या फ्लोअरपर्यंत जर का तो माणूस घुसला आणि कदाचित आपल्याला नाही सांगता येत, काही पण होऊ शकतं. म्हणजे सिक्युरिटी गार्ड्सला दिसलं, कसं नाही दिसलं, किंवा मग त्या कॅमेरामध्ये धडं दिसतंय की एखादा माणूस घुसला होता, त्यांनी प्रयत्न केला आणि तो गुंडा दिसत होता, त्याच्याकडे काहीही हत्यार असू शकतात. बापरे, म्हणजे एकटं राहणं तर खूपच कैरी आहे की म्हणजे तुम्ही कोणी जर का घरी नसेल तुमच्यासोबत तुम्ही एकटे असाल तर किती कठीण आहे हे. त्या माणसाने घुसलं आतमध्ये, त्याच्याकडे काही असलं आणि काही प्रयत्न म्हणजे काहीही करू शकतो तो. आणि एक म्हणजे माझी ताकद कितीच पुरणार आहे. मी तेवढी घाबरली त्या दिवशी. मग मी लगेच ते चिली स्प्रे वगैरे ऑर्डर करा, हे करा, ते करा, आणि मी निघूनच गेली माझ्या नेक्स्ट डे. पण चोऱ्या म्हणजे पुण्याला एकतर वाघोलीला एवढ्या न्यूज येतात, रोज काही ना काही घडतच राहतं. मर्डर्स होत आहेत आणि काय होत आहेत, आणि त्याच्यामध्ये हे सगळे प्रकरण म्हणजे खूप भयानक आहे. आणि सोसायटीज म्हणजे वेल गेटेड सोसायटीज आपण त्यासाठीच घेतो की सिक्युरिटी पर्पजसाठी, पण मग तरी पण अशा गोष्टी घडतात. आणि त्या माणसांची मेंटॅलिटी नाही माहिती आपल्याला की ते आतमध्ये म्हणजे कोणी नकली चावी बनवून आतमध्ये का घुसेल भाई घराच्या. मला कळतच नाही आहे की कुठे चाललं आहे हे सगळं आणि काय म्हणजे लिटरली काय होतं आहे. पण ठीक आहे, हे असं घडलं. आणि सोसायटीवाल्यांना जेव्हा मी म्हणजे त्याच्यावर सोसायटीवाल्यांचं काय ॲक्शन होतं की प्लीज तुम्ही म्हणजे गार्ड्सला आम्ही सांगतो हाय अलर्टवर राहायला आणि असं काही होणार नाही. पण बापरे, म्हणजे हाय अलर्टवर राहायचं किंवा त्यांना तुम्ही लगेच फोन करून सांगा, पण एवढं सगळं करेपर्यंत माणूस आतमध्ये बसून त्यांनी काय करून टाकलं, चोरी वोरी केली किंवा मग मुलींसाठी काही होऊ शकतं ना. ह्या सगळ्या गोष्टी आहेत, म्हणून मी निघून आले घरी. आणि एकतर म्हणजे हेच काही आता तुम्हाला असं वाटत असेल की एवढं काय पण चोऱ्या वगैरे होतात, पण हे ॲक्च्युली तुमच्या बिल्डिंगला तुमच्या वरच्या फ्लोअरला जर का असं काही घडतंय आणि कोणी माणूस घुसला तुम्हाला 2 वाजता, म्हणजे माझ्या तर एक माइंडमध्ये जसं ते वाचलं ना, मला नुसतं धड आवाज यायला लागले. मग मला असं वाटत होतं की कोणतरी माझा पण दरवाजा उघडायचा प्रयत्न करतंय का, किंवा मग मी रूममध्ये घेऊन ते रूम लॉक करून बसलेली. म्हणजे मी बिलकुल बाहेर आली नाही, बिलकुलच बाहेर आली नाही त्या दिवशी रात्री. तर मी सकाळी पहाटे 6:30पर्यंत मी जागीच होती, मी झोपली पण नाही. तर असं सगळं आहे, थोडं स्केरीच आहे. मी व्हॉट्सअपचे स्क्रीनशॉट्स पण दाखवते, अटॅच करते, बघा तुम्ही. ठीक आहे, चालायचं. आता मी चालली आहे थोडं सामान घ्यायला. लगेच देतो. काय म्हटलं? 5 मिनिटात तो लगेच दळून देतोय, मग सोबतच घेऊन देतो. हां चला थांबतो ना, मी गाडी बंद करते. माझी मावशी आहे, आम्ही आलो होतो दळण टाकायला. ॲक्च्युली आम्हाला इकडे जायचं होतं, थोडंफार सामान घ्यायचं होतं घरासाठी. तर हां, दळण पण बाकी होतं, तर दळण पण टाकायला आलो. तर ते मावशी ते सांगत होते की तू म्हणते की 5 मिनिटात दळण देईल. तर आम्ही थांबतो मला रस्ता दाखवते 1 सेकंड. आणि काय सामान आम्ही घ्यायला चाललोय ते पण दाखवते. आणि हां, गाडी म्हणजे ॲक्च्युली मी 10वीत असतानाच गाडीचा क्लास वगैरे लावला होता 4 व्हीलरचा. माझ्याकडे तेव्हापासून लायसन्स, पण माझे पप्पा इतके घाबरतात, त्यांनी कधीच हातात गाडी दिली नाही. तर आता मागे लागून त्यांना म्हटलं की नाही, तर ही माझी नावाची पहिली गाडी आहे, ही माझी गाडी आहे. त्यांच्या मागे लागून घेतली. ऑटो आहे. आणि त्या दिवशी म्हणजे ते मी आली ज्या दिवशी, कारण मी डिलिव्हरी जेव्हा झाली गाडीची तेव्हा मी नव्हती, तर माई बाबाच गेले होते. तर जेव्हा मी आली तर पप्पाने लगेच म्हणलं हा बस. तर मी चालवली. आणि हां, मी आता रोज म्हणजे इकडे तिकडे कामाला जायला, कुठे असं तसं जायला गाडी काढते, तर मग हात पण साफ होतं, छान वाटतं. दिसत आहेत का तुम्हाला? माझी मम्मी आणि माझ्या मावशी आहेत, दळणवाला तिथे बसले आहेत त्या. हे मोठंच होईल. नाही ना, 3-3.5 किलो मटण बरोबर मावे जातं. याच्यात पण मावेल मावशी, याच्यात पण मावेल. याचं सगळं वजनावर असतं काहीच. हे वजनावर 500 रुपये किलो आहे. हलकं घेऊ नका, जड घ्या. असेल तर आमची मावशी काका तेच साईजचं काढा. आता तुम्ही काढले ना वजन करून, तोच साईजचं काढा, पण थोडं जाड. आपण भांडे घ्यायला आलोय कारण आमच्या घरी पाहुणे येणार आहेत जेवायला, तर मग त्यासाठी मोठे भांडे पाहिजे. सोबानाकडूनच घेते मी. गल्लीत म्हटलं खरं नाही. भेटली का गोळी? हो भेटली. तर माझा फोन पडला, पण ठीक आहे. मी फोन खूपदा पाडत राहते. माझा एक काश्मीरचा व्हिडिओ आहे, जर का तो मला सापडला तर मी तो टाकेल. म्हणजे खतरनाक व्हिडिओ आहे तो, त्यात पण मी फोन पाडला होता राईडमध्ये. तर सापडते, भेटला तर मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये पण टाकते. आणि हां, या व्लॉगमध्ये एवढंच. भांडे मी काय घेतले ते मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवते. आणि हां,
माझी साडी पण आली आहे, तर ती पण नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघा ती कशी वाटते, काय वाटेल मला सांगा. आणि कदाचित नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी बघेल, म्हणजे माझा असा प्लॅन आहे की जे मी क्लोथ्स ऑर्डर केले होते ते आले तर मग त्याचा पण रिव्ह्यू टाकायचा, तर मग जमलं तर ते टाकेल. आणि ओके दॅट्स इट. सो स्टे ट्यून्ड गाईज फॉर नेक्स्ट